तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी अकोले तालुक्यातील बलठण या गावाला आलो आहे। तिथं मला बुधा बांडे यांचा फोन आला होता तिथून, आणि त्यांनी मला बोलावलं होतं कशासाठी। त्यांच्याकडे एकदम गावरान हेलगे आहेत, ते त्यांना विकायचे आहेत। ते ते कसे आहेत ते आपण तिथं जाऊन पाहणारच आहे। आणि आता जवळच आहे तिथं खाली हेलगं, आणि तिथं जाऊन व्हिडिओ काढणार आहे आणि कसं ते पण आपण विचारू। आणि आता जवळजवळ त्यांच्या जवळ पोचलो आहेस आणि आता हे पहा इथंच खाली हेलगे आणि किंमत पण विचारू, सगळा पूर्ण पत्ता त्यांना विचारून घेऊ, ते पण विचारून घेऊ। चला तर पाहू त्याचं हेलगं। तर मी आता डायरेक्ट त्यांच्या जवळ आलो आहे। हो, राम 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 राम। हेलगं का आलत? हा हेलगे का आले? मग सकाळी सोडतात का दिवसभर? नाही, सकाळची सोडली दोन्ही टाईम? दोन्ही टाइम। हां, काय काय जनावर आहे तुमच्याकडं? आहेत दोन हेली आहेत, एक पारडी आहे, हां, गोरी आहेत, गोरी आहेत का? बारीक लेकी। मग बराच वाळा नाही तुमच्याकडं? मग काय काय विकायचे तुम्हाला सांगितलं तुम्ही? दोन हा, काल फोन केला होता नाही का? तर कोणती हेलगी विकायची आहे त्याच्यातली? हे दोन या हे एक समोरचा, आणि ते एक ह्या हा जोडच आहे म्हणजे ना? जोडच आहे। आणि याच्या जोडचा ते मारला गाडीचा। मारला का? तर मग कसं काय आहेत बरं, दाखवा चला। काय मारत काय नाही ना? नाही नाही, मारायला बिरा नाही काही। जरा बरं अवताला काय चालू केल्यात का? मग पण नाव चल चालेल, ह्या खान पुढे दिसत नाही का? हां हां हे हां, अवताला चालू आहेत ना? हां, खांद पडेल आहेत म्हणजे काय बियाव नाही, कशी दापा। अवताला चालेल। आणि हे गावठीचे हेल का? गावठी आहेत। हां, ते गावठीचे ना? बरं शेपूट काय दाखवा, कसं कोणी घेणार काय म्हणतात शेपटीमध्ये काही? हो हो हो, लय तापाटे। ते काय दिसतंय ते काय जवळ जवळ काही नाही आज। हा, हा. आपण म्हणजे लय हात लावले लगे। आणि हे तुम्ही घरच्याच म्हशीचं असतील ना? आता आले की कधी येतो? म्हणजे हे घरचा होता, हा घरचा होता? हा, म्हणजे पहिला गेल हां हां, त्याला जोड्या आणला। तो पुढचा समोरचा जोडी आणला। मग कसं दात येत म्हणता? आता काय बरं दाखवा कसं गिरायकाला समजा पायाला त्या नवीन माणसाला घाबरत असतील। गरीब नाही, हा आदतच यात, हा आदतच यात। मग काय तुम्ही आता अवताला चालू आहेत ना अंगराला त्याच्यामुळं, आणि त्या इकडं वस्ती होती त्याच्यामुळं त्या घाबरत यात। नाही, तापट थायातच लगेच समजत आहे, लगेच वळणावरून खाली जातीला। आता घरी जायचा टाईम झाला आहे त्याच्यामुळं पळतील। तो दुसरा हेल काय दाखवा। आणि गोरा कुठं गेलं? हा, ह्यो दुसरा हेल का जरा? हां हां, हाय गावठीच आहे चांगला। गावठी हाय ताकते ना फुले, तसा दोन्ही ताकते ना फुलंच आहेत। दोन्ही फुले आहेत, थोडा कमी पण फुले आहेत। हां, आता खांत पडेल दिसतच। फुले देते। हा, हाय आदतच आहे ना? हा, ते पहिले नाही बघत। हां, म्हणजे याचं पहिलंच नाही का आधी? पहा बरं, नाही हा घाबरत नाही। हे आहे त्या हा हा, हाय आदतच आहे। हा, हा, त्या दोन्ही सारख्या दोन्ही काय? म्हणजे ते पाळणाराच्या लायकीच आहे तो। हा, पाळण्याची लागली। हां, दोन्ही आणले, मी जेवण आणि जोड सारखं आहे, उंचीला आहे। सारखी बारीक मोठा नाही। लहान मोठा हेलगच नाही हे। नाही, लहान मोठं नाही, काहीच नाही। दोन्ही गावठी हा, प्युअर दोन्ही गावठीचे आहेत, आणि पळत काय नाही म्हणजे बरं आहे तेवढा। काहीच पडती नाही। हे सगळ्या बाजूनं आता आपण पाहून घेऊ कसा घेणार आहे, म्हणजे पूर्ण काही खोडं खाडी समजत आहेत ना। नाही, नावच नाही त्या शेपटींमध्ये, नावच नाही। दोन्ही हे सफेद केस आहेतच। नाही, नाव तो नाही। तर आता आपण हे पूर्ण हेलगं त्यांचं पाहून घेतलं, आणि हे हेलगं म्हणजे एकदम खात्रीशीर आहेत, अवताला चालू। आणि आता आपण त्यांना नाही का त्यांचा पूर्ण पत्ता आणि किंमत काही असेल ती विचारून घेऊ। गोरं सोडित नाही त्या पारडाली।
तर तुमचं हे येईल ग विकायचे आहेत. तर तुमचा पूर्ण पत्ता ना सांगून द्या बरं. तुझा दोन डुबांडे बुधा धोंडू भांडे, मुक्काम पोस्ट. कंबलटन पोस्ट मध्ये हां. आणि तुमचा मोबाईल नंबर 94 04 66 97 04 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. आणि वर स्क्रीनवर पण त्यांचा मोबाईल नंबर दिसत आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर ह्या नंबरवर संपर्क करायचा. आणि यावर हा समोरासमोर होईल. आणि त्यांची किंमत आता किती सांगणार आहे ते आता आपण पाहू. हो, त्यांची किंमत वर सांगायची राहील ना. मग तुम्ही ह्या पूर्ण पत्ता नाव गाव सगळं सांगितलं आणि त्यांची किंमत सांगायची राहील ना. किंमत सांगून द्या. 65,000. 65,000. आणि त्या बाईचा काय म्हणणं आहे मग? तुला काय म्हणे 70 काय म्हणणं आहे बाई तो? सांगितलं काय म्हणे? हां, बाईचं आहे म्हणणं आहे 65,000 सांगायचं होतं. तर मग ते 65,000 सांगितलं आणि त्याच्यातलं काही कमी जास्त हे मग व्यवहारला बसले करू काहीतरी. म्हणजे व्यवहार बसलो समोरासमोर कमी होतील असं तुमचं म्हणणं आहे. आणि त्यांनी काही फोन नंबरही सांगितला आहे आणि पूर्ण पत्ताही सांगितला, त्याच्यामुळं काही अडचणच नाही. आणि तुम्ही ह्या राहतात ह्या ठिकाणाचा वाडीचं नाव काही सांगून द्या. भांडेवाडी. बांडेवाडी त्यांच्या वाडीचं नाव, बलठणमधली अकोले तालुक्यातील. तर कोणाला जर हे गावरान टोनगं घ्यायचं असेल तर एकदम खात्रीशीर कामाचं आहेत, म्हणजे पाळण्यायोग्य आहेत शेतकऱ्याला ना. त्याच्यामुळं कोणी अवश्य हे टोनगं घ्या. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे असेच नवीन प्रकारचे नवीन व्हिडिओ गावाकडील पाहायला मिळतील. चला तर थांबूया इथंच मित्रांनो. धन्यवाद.